वैजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। मनरेगातील गैरप्रकारांना ब्रेक लावण्यास प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत। 1 एप्रिलपासून वैयक्तिक कामावरील मजुरांसाठी ही प्रक्रिया राबवली जाणार आहे। रोजगार सेवक हे कामांच्या ठिकाणी जाऊन NMS प्रणालीवर मजुरांचे फेस ऑथेंटिकेशन करणार आहेत। अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे। सोलापूरच्या मातीत तब्बल 46 वर्षांनंतर महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार अनुभवायला मिळाला। महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूरची वेदिका ससाणे विरुद्ध अमृता पुजारी यांच्यात लढत झाली। वर्ध्याच्या पुलगावजवळ कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या डब्यांना अचानक आग लागली। मात्र रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। अग्निशामक दलाच्या तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात आली। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। कोळसा वाहतूक करणारा ट्रक धरमतर पुलावर मध्यभागी बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात गॅस टंचाईचा फटका आता लग्न समारंभांनाही बसतोय। गॅस उपलब्ध नसल्यामुळे पाहुण्यांच्या स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागतोय। प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये LPG गॅससाठी 3 किलोमीटरपर्यंत रिक्षाची रांग लागली। LPG गॅस पंपाच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या। संभाजीनगरच्या फार कमी पंपांवर LPG गॅस उपलब्ध आहे। डोंबिवलीजवळ नियोजक ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन केले। रेल्वे क्रॉसिंगसाठी जुन्या रेल्वे फाटकापासून ये-जा करण्याकरता नवीन मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। गोंदिया जिल्ह्यात नियोजित बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले। तिरोडा इथं अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली। बारामती ॲग्रो लिमिटेड तर्फे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला रुग्णवाहिका भेट देण्यात आली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिका भेट दिली। या अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाला। बीडमध्ये शिक्षण संस्थेच्या मनमानी जाचाला कंटाळून शिक्षिकेनं जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वेच्छा मरणाची परवानगी मागितली। आंबेजोगाईच्या फातिमा उर्दू माध्यमिक शाळेच्या सहशिक्षिका नाझिया बेग नुरुल हसन यांनी बीड जिल्हा परिषदेच्या समोर उपोषण सुरू केले। येवला तालुक्यातील राजापूर जायदरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। सोशल मीडियावर व्हायरल बॅनरनं बीडमधील बालविवाहाचं प्रमाण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। बालविवाहाचे बॅनर समाज माध्यमांवर व्हायरल झालेत। वार्षिक 5 ते 6 हजार बालविवाह होत असल्याचा उल्लेख बॅनरवर करण्यात आला आहे। चैत्र एकादशी निमित्त विठ्ठलाला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्यात आला। शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आजही भक्तिभावाने जपली जाते। या निमित्ताने असंख्य भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात गर्दी केली होती। मसाळामध्ये एसटी बसचा अपघात झाला। एसटी बस थेट पंक्चर दुकानात शिरली। दुकानात एसटी शिरल्यानं पंक्चर दुकानाचं मोठं नुकसान झालं। सोलापुरातील MIDCतील रस्त्यांसाठी 56 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। निविदा प्रक्रिया पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी कामं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी पत्रकार परिषदेत दिली। वर्ध्यात शेतातील गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। आगीत गोठ्यातील साहित्य जळून खाक झालंय। आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। श्रीरामपूरमध्ये लेकीच्या शोधासाठी आईची दारोदार वणवणीत 14 वर्षांपूर्वी मुसलमान तरुणानं मुलीला पळवलं होतं। नराधम अजूनही मोकाट असून मुलीचा थांगपत्ता नाही। सोलापुरातील सर्व खासगी ऑटो LPG गॅस पंप बंद आहेत। जवळपास 18,000 रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद झालाय। LPG पंप बंद झाल्याने रिक्षा चालक अडचणीत आले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या स्लीपर बसचा फुलंब्रीजवळ भीषण अपघात झाला। 22 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा पहाटे 3:30 वाजता अपघात झाल्याची माहिती आहे। यात 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले। पंढरपूरमध्ये पहिला बहुजन परिवार संवाद मेळावा संपन्न झालाय। मुख्यमंत्र्यांनी भाजपकडून शितोळे यांना संधी द्यावी म्हणून दौलत चितोळे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून भटक्या विमुक्तांनी एकमताने पाठिंबा दिला।
निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर अभयारण्य सध्या एका दुर्मिळ पक्षाच्या दर्शनामुळे चर्चेत आलंय. परतीच्या स्थलांतर प्रवासात असलेल्या ग्रेट व्हाईट पेलिकन या पक्षाचं इथं प्रथमच दर्शन झालं. पक्षाच्या आगमनामुळे निसर्ग अभ्यासकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. गॅस सिलेंडर टंचाईमुळे जळाऊ लाकडाच्या मागणीत वाढ झाली आहे. पुरवठा कमी राहिल्यास आगामी काळात लाकडाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. खोट्या साधूंच्या मागेच समाज पळतो, पण खोटेपणा कधीतरी उघड होतोच असं म्हणत गणेशगडचे महंत काशीनाथ महाराज यांनी खरातवर टीका केली.